नमस्कार मैत्रिणींनो, अनिता देशवानी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की पाल घरातून घालवण्यासाठी काय उपाय करायचा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घरामध्ये झुरळ झाली असेल तर ती कशी घालवायची, त्यासाठी मी तुम्हाला खतरनाक असा उपाय सांगणार आहे। तर बघा, आपल्या घरामध्ये झुरळ खूप येतात आणि झुरळांना गॅसचा वास खूप आवडतो व जास्त करून झुरळ हे आपल्या किचनमध्येच होतात मैत्रिणींनो। आणि मग त्याची छोटी छोटी अशी पिल्लंही होतात। आपण चपाती करताना, स्वयंपाक करताना, भाजी फोडणी टाकताना आपल्याला जो तो जरा दिसला तर आपल्याला खूप किळस येते। मग मैत्रिणींनो, ते झुरळ कसे घालवायचे त्यासाठी आज तुम्हाला मी खतरनाक असा एक उपाय सांगणार आहे। आणि तो जर उपाय तुम्ही केला तर घरात एकही झुरळ मैत्रिणींनो राहणार नाही। कारण घरामध्ये जर झुरळ आलं आणि ते एखाद्या कुठे तर आपल्याला दिसलं किंवा ते आपल्या शरीरासाठी अपायकारक असतं, त्यासाठी मैत्रिणींनो आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी किचन हे छान आणि स्वच्छ निर्मळ असणे फार गरजेचं आहे। आणि त्यासाठी मी तुम्हाला आज उपाय सांगणार आहे। तर चला करूया। तर मैत्रिणींनो, हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। मी ही केलेला आहे, मलाही रिझल्ट चांगले भेटलेले आहे। आमच्या घरात एकही झुरळ नाही किंवा झुरळाचं एकही पिल्लू नाही मैत्रिणींनो। त्यासाठी लागणार आहे आपल्याला 3 उदबत्ती, 1 धूप कांडी आणि आपल्याला 7-8 असे कापराच्या वड्या लागणार आहेत। त्या आपल्या घरामध्ये देवपूजेसाठी आपण आणलेल्याच असतात मैत्रिणींनो। उदबत्त्याची अशी बारीक अशी आपल्याला चूर्ण करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। पूर्णपणे तिन्ही उदबत्त्याचं आपल्याला बारीक असं चूर्ण करून घ्यायचे आहे, बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे मैत्रिणींनो। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरात कुठलीही उदबत्ती असू द्या, तर ती उदबत्ती तुम्ही 2 तिथे 3 घ्या आणि अशा पद्धतीने बारीक अशी चुरा करून घ्या। तर अशा पद्धतीने मी पूर्णपणे उदबत्तीचा चुरा करून घेतलेला आहे। आता मैत्रिणींनो, आपल्याला काय करायचं आहे, उदबत्तीचा बारीक चुरा, आपल्याला धूप कांडी आणि आपल्याला कापूर हे तिन्ही पण आपल्याला असे खलबत्त्यातून खुटून घ्यायचं आहे मैत्रिणींनो। बारीक असं आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। हा जर उपाय तुम्ही केला तर घरामध्ये झुरळ एकही राहणार नाही आणि कुठलेही कीटाणू आणि कुठलेही प्रकारचे जंतू राहणार नाहीत। कारण आपलं किचन हे स्वच्छ असणे फार गरजेचं आहे। कारण किचन स्वच्छ असेल तरच आपलं आरोग्य उत्तमाचं राहणार आहे, नाहीतर आपल्या शरीरावर काही ना काहीतरी आपल्यावर आजार निर्माण होणारच आहे। त्यासाठी आपलं किचन स्वच्छ आणि निर्मळ ठेवा मैत्रिणींनो। अशा पद्धतीने तिन्ही एकत्र करून आपल्याला बारीक असं पावडर करून घ्यायचे आहे। बारीक असं पावडर करून घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने पूर्ण अशी बारीक मी पावडर करून घेतलेली आहे। ते तिन्ही एकत्र करून बारीक पावडर करून मी घेतलेली आहे मैत्रिणींनो। बघू शकताय तुम्ही, पूर्णपणे बारीक असं कुटून घ्या। आणि आता हे कुटलेलं चूर्ण आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणींनो, एक अर्धा ग्लास पाणी घ्या, जास्त पण पाणी घेऊ नका, फक्त अर्धा ग्लासच पाणी घ्यायचं आहे। ते अर्धा ग्लास पाण्यामध्ये हे चूर्ण आपल्याला टाकायचं आहे। कापराचा वास आणि धूपकांडीचा वास आणि उदबत्तीचा वास पाण्यामध्ये टाकल्यामुळे तो उडत नाही, तो वास कायमस्वरूपी राहतो मैत्रिणींनो। त्यामुळे हा उपाय खूप खतरनाक आहे, तुम्ही करून बघा। तुमच्या घरामध्ये झुरळ, कीटाणू, जंतू राहणार नाहीत। किचन स्वच्छ आणि टॉपटीप दिसणार आहे। तुम्हाला स्वयंपाक करताना सुद्धा मैत्रिणींनो उत्साह येणार आहे। त्यामुळे तुम्ही नक्की हा उपाय करा, कारण प्रत्येक घरामध्ये गॅसच्या वासामुळे झुरळे होतच असतात। तर बघा, अशा पद्धतीने ते चूर्ण जवळजवळ 1 तास आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। मी जवळजवळ 1 तास ते चूर्ण पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं मैत्रिणींनो। आता ते 1 तास झाल्यानंतर आपल्याला गाळणीने एका वाटीमध्ये ते पाणी गाळून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने हे काळं झालेलं पाणी आता आपल्याकडे प्रेस करणारी बॉटल असेल तर त्याच्यामध्ये ते पाणी ओतून ठेवा आणि गॅसच्या कडेने हे प्रेस करा, की जेणेकरून ते झुरळ ह्या वासाने येणार नाहीत। जिथे सिलेंडर ठेवतो तेथेही प्रेस करा, गॅस जिथं ठेवतो तेथेही प्रेस करा, गॅसच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये हे प्रेस करून ठेवा, की जेणेकरून या वासाने सर्व झुरळ मरतील किंवा वासामुळे बाहेर तर निघून जातील मैत्रिणींनो। दुसरा उपाय सांगते तुम्हाला, आपल्या घरात कापूस असतील ना तर कापूस घ्या आणि तो कापूस पूर्णपणे या पाण्यामध्ये भिजत ठेवा। आणि पूर्णपणे कापूस भिजल्यानंतर आपल्याला गॅसच्या सर्व कडेने हे ठेवायचं आहे। जे शक्यतो तुम्ही रात्री ठेवा, कारण झुरळ हे शांत
शांत वातावरण झाल्यावरच रात्रीच येतात आणि पूर्णपणे गॅस कट्ट्याच्या खाली हे असे तुम्ही ठेवा, सिलेंडरच्या खाली पण ठेवा, आपण जिथे भांडी वगैरे घासतो तेथे पण ठेवा, तेथेही अन्न खायला झुरळ आलेले असतात। अशा पद्धतीने हा तुम्ही साधा सोपा आणि सरळ उपाय आहे मैत्रिणींनो, हा फार गुणकारिक उपाय आहे। हे तुम्ही फक्त एकदा करून बघा मैत्रिणींनो, आणि जर तुम्हाला रिझल्ट नाही भेटला तर हा मी व्हिडिओ डिलीट करते मैत्रिणींनो। खरंच हा खूप खतरनाक रिझल्ट आहे आणि तुम्ही हे करून बघा मैत्रिणींनो, मीही करून बघितलेलं आहे। आणि हे जर पाणी शिल्लक राहिलं तर तुम्ही ह्या बॉटलमध्ये भरून ठेवा आणि ज्या वेळेस जिथे जिथे झुरळ तुम्हाला दिसेल तेथे तुम्ही हे प्रेस करा, बघा तुमच्या घरात एकही झुरळ राहणार नाही। हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा, आवडल्यास सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।